ते जेव्हा धावजी बा घेतून पण झाकता काढे नगरगणी तेव्हा हा दत्ता आंबेकरनी अखंड कुटुंब बंधू भावकी सगळी तर जेव्हा तुला 6 देवाला 6 निवेदाची पानं ठेवले ती मान्य करून घे त्यांच्या पाठीवर सादर Hello guys, welcome once again to my channel. This is Upasna Madik and I thoroughly welcome you on my channel. If you're new to my channel, I request you please subscribe to my channel, hit the bell button so we'll get the quick notification whenever I upload the video. तर मागच्या व्लॉग मध्ये जो पालखीचा पाठचा व्लॉग गेला आपला त्यामध्ये तुम्हाला बघितलं असेल की आमच्या घरी पालखी आलेली आणि तो संपूर्ण आमच्या घराचा व्लॉग होता. आता मात्र आमच्या शेजारी लाडके शेजारी म्हणू शकतात लाडके आमचे काका बंधू सोय रवींद्र आंबेकर, जयंत आंबेकर आणि दत्तात्रय आंबेकर काका यांच्या घरी यांच्या निवासामध्ये ज्यांचं मोठं आलिशान घर आहे त्यांच्या घरात पालखी आलेली आणि ते महाप्रसादाचा पण लाभ होता हा आणि नैवेद्य देखील नावजीला दाखवला गेला. तर पूर्ण ब्लॉग संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि मोस्ट इम्पॉर्टंट शेअर करा व्लॉग त्यांच्यासाठी ज्यांना इम्पॉसिबल होतं यावेळी या काळी गावी जायला किंवा दर्शन घ्यायला. सो फॉर दॅम इट्स अ स्पेशल ब्लॉग.
काका नारळाचा शाळ बघा एकदम टेक्निकली काढतात. टेक्निकली इट्स सो नाईस टू सी दिस थिंग्स. द कल्चर्स अँड द ट्रेडिशनल्स ओवर हियर इन द विलेज इज टू अमेज टू सी हियर. अजून एक आहे तिकडे चला जेव्हा धावजीबा बहिणीबा घेतून पण झाकमध्ये काढे दगडगडी तेव्हा हा दत्ता आंबेकरनी अखंड कुटुंब बंधू भावकी सगळी. तर जेव्हा तुला 6 देवांना 6 निवेदाची पानं ठेवले ती मान्य करून घे. त्यांच्या पाठीवर 6 रुपये राहतात. इकडे पैशाला 2 पैसे देऊन अंग्रवस्त्र पोटभर. आणि तेव्हा ह्या आंबेकरांचं दत्ता आंबेकर, रवी आंबेकर, जयंत आंबेकर यांचं जेव्हा अखंड घर कुटुंब परिवार यांना जेव्हा सुखाचे आणि आनंदाचे दिवस दाखवाचा बाळ गोपाळने अर्ज करता. Ram
गाईज भोजनाची वेळ, तर इकडे सगळे महाप्रसादाचा लाभ घेत आहे. तुम्ही देखील या जेवायला. मस्त जेवण होतं खरं सांगू. मी तर शाकाहारी झाली आहे, नॉनव्हेज पण इकडे होतं, पण मस्त जेवण होतं.
मन मानायला पाहिजे, काय तो रंगमय सोहळा होता. मी खरंच सांगू, मी असं काही स्पिरिच्युअली पहिल्यांदा एवढं चांगल्याप्रमाणे एक्सपिरियन्स केलं. आणि बघा ना, पालखी अशी नाचवतात म्हणजे, आणि नंतर नाचून नंतर माझ्या पप्पांचा खांदा एवढा वरती सुजलेला पूर्ण, म्हणजे खूप वजन असते ती पालखी ऑफकोर्स. पण कसे लोक एकमेकांना असं सहापूर्वक करून, मग सोबत बघा ना, बघा जे नाचवतात त्याच्या पाठी पण ते सपोर्टला आहेत माणसं, की पालखी अशी पडायला नाही पाहिजे किंवा काही असा अपघात नाही व्हायला पाहिजे. म्हणजे कसं एकदम म्हणजे एकमेकांना सपोर्ट करून हा असा जॉयफुल जो फेस्टिवल आहे, सोहळा आहे, सेलिब्रेट केला. आय वॉज टू अमेज्ड अँड आय वॉज टू हॅपी ॲज वेल. आय लव्ह इट. आय होप यू गायज ऑल्सो लव्ह इट व्हेरी मच.
आपण सर्वजण खेळी मंडळी, नातेवाईक, आपले सगळेजण आजच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाला होतात. सगळ्यांनी आनंदात, उत्साहात, अगदी भक्तिमय वातावरणामध्ये आपण आमच्या वाडीतील कार्यक्रम आपण सगळ्यांनी पार पडला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे, आमच्या तिन्ही मंडळाच्या वतीने, ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ आणि मुंबई महिला मंडळ यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर कार्यक्रम आज या ठिकाणी आमच्या वाडीतील सगळ्यांनी पार पडला. चुकून जरा आमच्या वाडीतील कोणाकडून आपल्याला अपशब्द गेला असेल, चुकून हाताला बोट, पायाला हात लागला असेल, त्याबद्दल मी वाडीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. घरी दे फिरून मग निघाला आपल्या स्वतःच्या घरी, म्हणजेच मंदिरात. आता हे जे शेवटचं जी क्लिप आहे ही मी शूट नाही केली आहे, मला वन ऑफ द रिलेटिव्हनी सेंड केला आहे. कारण की 29 मार्चला मी गावी होती आणि त्यानंतर 30 मार्च 2024ला तिकडून मी निघाली. सो ऑब्व्हियसली मला हा टाईम भेटला नाही. प्रोबॅबली म्हणजे पूर्ण म्हणजे वाडीमध्ये, म्हणजे गावातल्या वाडीमध्ये पालखी फिरून ती 3 एप्रिलला वाटतं आपल्या स्वतःच्या म्हणजे मंदिरात गेली. तर हा जो आहे शेवटचा क्लिप तुमच्यासाठी. इथपर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो तुम्हाला इंडियन मराठी कल्चर, मिथॉलॉजी अँड द ट्रेडिशनल यू मस्ट हॅव गॉट इट टू एक्सपिरियन्स फ्रॉम माय व्हिडिओ, मे बी through my video. And I just love you all guys, because you always support me from my 0 till 1000 of subscribers. So I just request you all, still yet if you have not subscribed my channel, so please subscribe and hit the bell button so you will get the latest update from my end, and it will be a exclusive content that जो तो आपने नहीं देखा होगा. और मैं कोशिश करूँगी कि ऐसे ही कंटेंट आपको लेके आपके पास लेके आओ, ताकि आपको जो चीज़ मालूम नहीं है वो चीज़ आपको मालूम हो. ये कैसे इंडियन कल्चर्स, ट्रेडिशनल्स, मराठी कल्चर्स, ट्रेडिशनल्स चलते आ रहे हैं. आई एम दो महाराष्ट्रन, अभी आप बोलोगे इतना तुम हिंदी मराठी में सॉरी इंग्लिश में बोलते हो, मराठी में बोला करो, तो मुझे एक रूटीन हैबिट बैठ चुका है. बट आई एम प्राउड टू बी अ महाराष्ट्रन एंड आई लव यू गाइज. थैंक यू सो मच. बाय, टेक केयर, meet you soon in the next video. Love you.